आपल्या सोबत स्वतः हा महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. आता काय सांगाल, 582 मतांनी तुमचा घवघवीत यश मिळालं. या ठिकाणी जर आपण बघितलं तर आताच जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निकाल निवडणूक अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीर झालेला आहे. आणि हा निकाल जर आपण बघितला तर सर्व महाराष्ट्रात सर्वात जास्ती मतांनी या ठिकाणी आमचा विजय या ठिकाणी झालेला आहे. खरं तर बघितलं तर महायुतीच्या मतदारांनी तर आम्हाला कौल दिलेलाच आहे, परंतु या ठिकाणी महाविकास आघाडीचे मतदार असतील किंवा अपक्ष मतदार असतील यांनी आमच्या पार्ट्यात कौल टाकलेला आहे. त्याबद्दल मी सर्व मतदारांचं खूप खूप मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दादा, एकीकडे जर बघितलं तर हे जे राज्यभरात जळगावची निवडणूक देखील चुरशीची पाहावयास मिळालेली होती. महायुतीमध्ये बंडखोर रेशमाकाळे देखील या ठिकाणी दंड ठोकरलेले होते. मात्र हे संपूर्ण चित्र बघतात आता नाशिकमध्ये दराडेचा पराभव या ठिकाणी झालेला आहे, विजेचा विजय झालेला आहे. कसं बघताय जळगावात मात्र आपल्याला महायुतीला जे बघितलं तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी पाठिंबा दिलेला होता. कसं बघताय या ठिकाणी मी सुरुवातीपासून आपल्याला सांगत होतो की नाशिकमध्ये काय चाललंय किंवा इतर ठिकाणी काय चाललंय याची मला कल्पना नाही, परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती या ठिकाणी एक संघ आहे आणि भक्कमपणे ती माझ्या पाठीमागे उभी आहे असं मी आपल्याला आधीच सांगितलं होतं. त्यामुळे नाशिकला काय झालं आणि कुठे काय झालं हे मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही, परंतु महायुतीच्या सर्वच नेते असतील, मग आमचे नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन असतील, आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, आदरणीय मंत्री संजयभाऊ सावकारे आणि आमच्या महायुतीचे सर्वच आमदार, त्यात मंगेश दादांचं या ठिकाणी खूप मोठं श्रेय त्यांचं आहे. सर्वच आमदारांनी खूप मेहनत या ठिकाणी घेतली आणि त्याचाच हा विजय या ठिकाणी आहे. दादा, एकीकडे जर बघितलं तर महायुती सोबत महाविकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी तुम्हाला मतदान केल्याचं दिसून येत आहे. एकीकडे जर राजकारणचं गणित बघितलं तर त्यांच्याकडे पाठिंबा आपल्याचकडे दिसत होता. या ठिकाणी मी आधीच आपल्याला सांगितलं की महायुती बरोबरच महाविकास आघाडीचे मतदार असतील किंवा अपक्ष मतदार असतील यांनी या ठिकाणी आमच्या पार्ट्यात कौल दिलेला आहे. आपण जर एकंदर परिस्थिती बघितली तर या देशातलं आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार, त्याचबरोबर या महाराष्ट्रातलं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली सरकार, या ठिकाणी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आमच्या पवारताई, तसेच या जिल्ह्यातील नेते आदरणीय गिरीशभाऊ महाजन, आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय रक्षाताई खडसे, आदरणीय संजयभाऊ सावकारे, तसेच महायुतीच्या सर्वच आमदारांच्या कामावर या ठिकाणी सर्व मतदारांनी विश्वास ठेवून या ठिकाणी कौल दिलेला आहे. निश्चितच ह्या होत्या उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या प्रतिक्रिया की केलेल्या विकास कामाच्या जोरावरच हा संपूर्ण प्रकारचा विजय आमचा झालेला आहे. महाविकास आघाडीच्याही नगरसेवकांनी आम्हाला या ठिकाणी मतं दिल्यामुळे आमचा गणगणित या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात एक नंबरचा विजय हा मानला जातो, अशीच प्रतिक्रिया या ठिकाणचे उमेदवार महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी बोलताना व्यक्त केलेली आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.